सव्वा शेर न्यूज चॅनलला पाहण्यासाठी आजच सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला फॉलो करा। तसेच पोलीस अधीक्षक मोमक्का सुदर्शन यांनी गोपनीय माहितीच्या आधारे श्रीगोंदा पोलीस स्टेशन हद्दीतील लोणी व्यंकनाथ आणि आढळगाव या गावांमध्ये अवैध गुटखा आणि सुगंधी पान मसाला विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली। त्यांनी तात्काळ कारवाई करण्याकामी कळविल्याने बेलवंडी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर आणि पोलीस पथक असे लोणी व्यंकनाथ या ठिकाणी जाऊन खात्री केली असता इसम प्रवीण सतीश गायकवाड यांचे किराणा दुकान आणि गोडाऊन तसेच क्रेटा गाडीमध्ये अवैधरित्या गुटखा आणि पान मसाला विक्रीच्या उद्देशाने बाळगताना मिळून आले आणि शरद सीताराम वडवकर हे त्यांच्या किराणा दुकानामध्ये गुटखा आणि पान मसाला विक्री करत असल्याचे मिळून आले। तसेच सदर किराणा दुकानदार यांना गुटखा पोचविण्याकरता आलेली मारुती सुझुकी कंपनीची कॅरी मालवाहतूक गाडी मिळून आली। सदर गाडीची तपासणी केली असता सदर गाडीत गुटखा, तंबाखू, पान मसाला मिळून आला। सदर वाहनावरील चालक आणि विक्री करणारा निलेश रिटेक आणि विक्री करणारा नागेश नीलकंठ सुमकवर यास ताब्यात घेण्यात आले। त्याच्याकडे सदर मालाबाबत विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की सदरचा गुटखा, पान मसाला हा रवी बबन दळवी राहणार श्रीगोंदा यांच्या सांगण्यावरून टाकण्यास आलो आहे। त्यानंतर सदर गाडीची झडती घेतली असता त्यात गुटखा आणि पान मसाला मिळून आला। तसेच त्यांनी सांगितले की मी आढळगाव शिवारातील अक्षय राजू होले यास देखील गुटखा आणि पान मसाला टाकला आहे। यावरून सदर ठिकाणी जाऊन कारवाई करून गुटखा मिळून आल्यानंतर जप्त केला। श्रीगोंदा तालुक्यातील 4 ठिकाणी छापा कारवाई करून कारवाई दरम्यान 4,40,296 रुपये किमतीचा गुटखा आणि पान मसाला तसेच 22 लाख रुपये किमतीची क्रेटा गाडी, टोयोटो ग्लांझा आणि मारुती सुझुकी कंपनीची कॅरी गाडी मिळून आली आहे। तसेच सदर कारवाई दरम्यान शरद सीताराम वडवकर आणि नागेश नीलकंठ सुमकवर यांना ताब्यात घेऊन पुढील तपासकामी श्रीगोंदा पोलीस स्टेशन यांच्याकडे दिले आहे।